नमस्कार मंडळी, मी सायली. माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण गव्हाच्या पिठाचा वापर करून एक हलवा बनवणार आहे. खूपच छान लागते खायला. हे जास्ती करून साऊथ इंडियनमध्ये बनवलं जातं. लास्ट टाईम माझे मिस्टरांनी चेन्नईला गेले होते, तिथून येताना हे हलवा घेऊन आले होते. मला खूप आवडलं होतं. आता हे कसं बनवायचं मी सर्च करून सगळं हे करून मी बनवते. आता काय करायचं, 1 कप एवढं गव्हाचं पीठ घ्यायचं आणि थोडंसं मीठ घालून असं गव्हाचं पीठ मळून ठेवायचं. जसं आपण कणिक मळतो ना तसंच मळून ठेवायचं. आता हे गव्हाचं पीठ काय करायचं, थोडे छोटे आकाराचे तुकडे घ्यायचं. असं तोडून एक अर्धा लिटर पाण्यामध्ये आपल्याला हे कणिक घालून 1-2 तास भिजून ठेवायचे आहे. आपल्याला 2 तासानंतर हे गव्हाचं कणिक पूर्णपणे मऊ झालेलं असते, त्याच्यातलं सगळं चीक सुटते. आता बघा मी 2 तास फुल भिजून ठेवले होते. आता हे काय करायचं, असं सगळं ते चीक काढून घ्यायचे आपल्याला हाताने. जोपर्यंत आपल्याला हे तुकडे असतात ना, पूर्णपणे पाणी होईपर्यंत आपल्याला हा प्रोसिजर करत राहायचं आहे. आता हे बघा पूर्णपणे पाणी झालेलं आहे. आता काय करायचं, एक चाळणी असेल तर बरंच होईल, नाहीतर कॉटनचं पांढरं पातळ कपडा असते ना त्याच्यामध्ये आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. चाळणीने गाळलं तरी काय हरकत नाही. आता हे मी वरनं एक कॉटन कपडा बांधून घेतले. त्यानंतर अशा हाताने सावकाश फिरवायचं. सगळं आतलं पाणी निघून जाते, फक्त चोथा राहते त्याच्यातलं. त्याच्याने तुम्ही टोफू वगैरे बनवता येते. आता बघा मी सगळं गाळून घेतले, फक्त हे थोडंसं चोथा राहिलेलं आहे. 1 कप गव्हामध्ये हे एवढं चोथा राहिलेलं आहे. आता हे काय करायचं, गाळून ठेवलेलं सगळं पाणी काय करायचं, 1 तासभर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे. फ्रीजमध्ये ठेवलं ना काय होतं, वर पाणी तरंगते, खाली गव्हाची चीक राहते. आता बघा वरनं पाणी सगळं पूर्णपणे काढून घ्यायचं आहे. जर गडबड होतो, मी जास्ती वेळ ठेवलं नाही, थोडं पाणी आहे, काय हरकत नाही. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण ज्या कपाने पीठ घेतलं होतं ना त्याच कपाने आपल्याला 1 कप एवढं साखर घ्यायचं आहे. आणि साखर भिजण्या इतकंच आपल्याला हे पाणी घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 तारचीच पाक बनवायचं. साखरेऐवजी गुळाचा पण वापर केला ना खूप छान लागतात. माझे मिस्टर चेन्नईला गेले होते ना, तेव्हा साखरेचा आणि गुळाचा हा दोन्हीच आणले होते, पण तो गुळाचं टेस्ट खूपच छान लागत होतं. आता 1 तारची पाक बनवून तयार झालेलं आहे. कढईत काय करायचं, थोडंसं तूप गरम करायचं, आपण काढून ठेवलेलं चीक घालायचं आणि कंटिन्यू हात फिरवत राहायचे घट्ट होईपर्यंत. घातल्या लवकरच घट्ट होती. हे बघा तुम्ही, एक 5 मिनिट पण लागत नाही अशी घट्ट होती एकदम. आता हे घट्ट झाले. आता ह्याच्यात काय करायचं, थोडं करून तूप घालायचं. 1 कप एवढं तूप. 1 कप पीठ घेतलं ना, 1 कप तूप सहज जाते. मी एकदमच घातले, आधी चीक घालताना थोडं घातलं. आता अर्धा कप एवढं उरलं होतं, सगळं घातले आणि हे मग कंटिन्यू हात फिरवत राहायचं. आता मी सगळं तूप घातले. बघा तुम्ही, एक 5 मिनिटात पूर्णपणे घट्ट होते. बघा तूप सगळं ओढून घेतलं. आता आपल्याला काय करायचे, बनवून घेतलेलं पाक घालायचे. पाक घातल्यावर पूर्णपणे पाण्यासारखं पातळ होते. नंतर जसं आपण हात फिरवतो ना तसं ते घट होत येते. आता हे प्रोसिजर आपल्याला पूर्णपणे घट होईपर्यंत करत राहायचे, कढईला सुटेपर्यंत. आता तुम्ही बघू शकता किती पातळ होतं. आता पूर्णपणे घट झालेलं आहे. आता अशी कन्सिस्टन्सी आली की ह्याच्यात थोडंसं विलायची पूड, तुम्हाला हवं असेल तर ड्रायफ्रूट्स घाला. मी काहीच घातलं नाही. ह्याच्यात काजू देखील घालतात, मेन म्हणजे काजूच घालतात, मी घातलं नाही काजू. आता हे मग एक 10 ते 15 मिनिट आपल्याला असंच फिरवत राहायचे. अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे. बघा तुम्ही कढईला कसं सुटतंय. हलवा पूर्णपणे बनवून तयार झाले ओळखण्यासाठी काय करायचं, आपल्याला हे कढईला खालनं सुटते का नाही बघायचं. असं चमचा फिरून असं कढईला खालनं सुटलं ना तर हे हलवा बनले म्हणून समजायचं. आता एका ताटाला तूप लावायचं आणि तूप लावून त्याच्यात हे घालून ठेवायचं. एक अर्धा तास घालून ठेवायचं आणि पूर्णपणे थंड झाले की आपल्याला हे कट मारून घ्यायचं आहे. पूर्णपणे थंड झाल्याशिवाय आपल्याला कट करून घ्यायचं नाही. म्हणजे तर थोडंसं गरम असताना जर तुम्ही कट करायला गेलं तर नीट कट केलं जात नाही आणि असं वडी नीट येत नाही. आता पूर्ण थंड झाल्यावरच मी कट केले. आता तुम्ही बघू शकता किती छान असं चौकोनी आकारामध्ये वडी येते. तर आता बघा, चला तर मंडळी, साऊथ इंडियनची फेमस स्वीट गव्हाचा हलवा बनवून तयार झालेला आहे. गव्हाच्या हलव्याची रेसिपी आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपीची व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये सगळ्यांना शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. म्हणून अशाच एक नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय. थँक्यू ऑल.